या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पाहुण्यांना विनंती असेल, गार्गे गिरीश पाटील अतिथी कक्षातील पाहुण्यांना विनंती असेल, आता इतरांचा सन्मान 4 दिवस 5 दिवस आम्ही करून मोकळे झालो, आता तुमच्या हस्ते सन्मान असणार आहे आणि म्हणूनच क्वालिफाईड पंच आहेत, कंजेस्टेड बसण्यापेक्षा सुटसुटीत बसला तरी चालेल. मी हसुराम भोईर यांना विनंती करेन, चला इकडे काहींनी समोर येण्याचा. काशीनाथ पंडित बसा बसा, तिघे बसा एका सोप्यावरती, पाठीमागे काहीचे. रवींद्र पाटील, त्याच्यानंतर हेमंत नामदेव भोईर, हेमंत नामदेव A1 जोडी. आता सगळ्या गावात A1 जोड्याच आहेत, एक जोडी खरं तर A1च आहे. जसे आपण इथे पाहू शकाल, परेश पाटील आणि देवीदास भगत असेल, त्याच्यानंतर इथे KG पाटील, प्रकाश पाटील असेल, त्याच्यानंतर अशा सर्व A1 जोड्या आहेत गावातल्या. तर त्यांना लगेचच राधे, खरं तर प्रदीप रामभाऊ भोईर आपल्याला विनंती असेल आपण बसायचं आहे. साऊंड ऑपरेटर एक छानसं गाणं, चला सर्कलमध्ये आदित्य 10 द्या. एक छानसा खेळ खेळले आणि कामोटकर विलास पद्माकर यांच्या टीमनं अव्वल दर्जा प्राप्त केला, जो घेऊन जाईल ज्या टीमनं खरं तर उत्तम कामगिरी केली आणि इथे चॅम्पियन संघाला दिली जाईल एक चमचमती ट्रॉफी आणि ती ट्रॉफीचा हकदार होणारा संघ आहे. कॉंग्रॅच्युलेशन. निनाद आपल्या स्क्वॉड मध्ये बसा. तुम्हाला 3 ते 4 स्क्वॉड इकडे बनवले जातील. तात्या विंचू अतिश गावणकडून रोख रक्कम 300 रुपये आणि पपन पाटील अतिश गावण यांच्याकडून 500 रुपये. तर निश्चितच त्यांना दिले जातील इकडे. तात्या विंचू येईल तेव्हा नाही. येस, तर इथे तात्या विंचू नाव अनाउन्समेंट होईल, त्याचा स्क्रीनवरती फोटो येईल, तेव्हा दिले जातील. तर चला, चॅम्पियन समोर बसायचं आहे, बाकीच्यांना आपापल्याला जशा चेअर मिळत आहेत त्यांना तिथं बसून घ्यायचं आहे. गार्गे गिरीश आलाय का? गिरीश केशरीनाथ A1 जोडी, हेमंत नामदेव, कल्पेश केतन A1 जोडी. चला या, बक्षीस वितरण 16 चैतन्य बॉब गेम चेंजर. खरं तर दीपसाठी शौर्य आणि त्याच्यानंतर मिष्टी प्रफुल्ल पंडित यांच्याकडून 500 रुपये गुगल पे केलेले आहेत. तुम्ही पाहू शकाल तुमच्या ऑनलाईन पेमेंटच्या त्या अकाउंटवरती ते ट्रान्सफर केलेले आहेत. इथे आदरपूर्वक सन्मान ज्यांचा सुरू होईल, मी प्रथमतः विनंती करतोय या कार्यक्रमातील मुख्य पंच थँक्यू. त्याच्यानंतर एकत्र नाही, झटपट एकाचं होईल. चला, मी विनंती करतोय मुख्य मान्यवरांमधून आपल्या गावातील ज्यांना या टुर्नामेंटला बाईक दिली, दीपक बाळाराम भोईर यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभस्ते पंचांचा आदरपूर्वक सन्मान. मुख्य पंच खरं तर या ठिकाणी जीवन गावंड आपल्या समाजातील ते वैभव आहे. दीपक भोईर यांना विनंती असेल की त्यांचा आदरपूर्वक सन्मान. शैलेशजी चव्हाण आणि तदनंतर नंदू पाटील कळवे या तिन्ही पंचांचा मी विनंती करतोय. आदरणीय दीपक बाळाराम भोईर, तदनंतर देवीदास भास्कर भगत आणि KG पाटील. चला आपल्या पवित्र शुभस्ते. कर्णधार आपला फ्लॅग घेऊन बसा तिकडे. हा फ्लॅग असणार आहे, झेंडा असणार आहे, तो कर्णधाराने घेऊन मध्ये बसायचा आहे स्क्वॉड मध्ये. व्हाईट वरती चॅम्पियन बसतील आणि बाकी 3 स्क्वॉड पाठीमागे जेवढ्या स्क्वॉड मध्ये असतील तेवढे बसतील. चला, तिघांचाही सामूहिकरित्या जेवढी घाई, कारण दिवसभर 8 वाजता राहतायत ते मैदानात उभे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तुम्ही 15 मिनिटं उभं राहिल्यानंतर सावली शोधतायत. पंचांना बिदागी किती दिली जातोय हे की मी मायक्रोफोनवरती सांगणार नाही, पण अजून एक सांगू का, एक महत्वाची जी मी सातत्यानं सांगतोय, समालोचकाचे ते दिवस असतात तेव्हा त्याला आमंत्रित केलं जात आहे.
एकदा तो दिवस निघून गेला, तो त्याचा कालखंड निघून गेला की थर्माकोलच्या वेस्ट पेपरच्या ग्लाससारखा कलाकार आणि एखादा समालोचक किंवा पंच आहे. आणि म्हणून आपण समाजाप्रती जे देतोय ते समाजानं ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. पंच म्हणून कामगिरी आवडली असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी द्यायचा आहे. जीवन गावण, वाघिवली, शैलेशजी चव्हाण, करंज आणि नंदू पाटील नो डाऊट. आणि त्यातील रमण कासकर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. बक्षीस वितरण सोहळ्या चॅम्पियन टीम नितेश भासाना, विलास कामोटकर आपला फ्लॅग घेऊन बसला तर वेल अँड गुड. आणि त्याच्यानंतर निनाद सेकंड SSD इंडियन्स संघमालक पण बसले, ते संघ मालकांना इकडे आमंत्रित केलं जाईल. विलास कामोटकर तुम्ही इकडे बसलात तरी चालेल, पाठीमागे चेअर द्या त्यांना काही. त्याच्यानंतर दिलपेश भगत, सुभाष पाटील, श्रीकांत पाटील चला या. त्याच्यानंतर असुराम भोईर आहेत, शेखर भोईर दिसत नाहीत. शेखर भोईर चला बसा ना. निनाद समोर त्या स्क्वॉड मध्ये बसा. शेखर चला या, पाठीमागे चेअर मोकळे आहेत तुमच्या स्क्वॉड मध्ये. निनाद, तुषार, शेखर भोईर चला लगेचच बसून घ्या. त्याच्यानंतर अनुज या ठिकाणी दुसरा क्रमांक आहे. SSD इंडियन आवाज येतोय का आपल्याला? SSD इंडियन्स थँक्यू. गिरीश हार्ड लक फॉर दिस टाइम. लहरों से डरकर नौका दरिया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करा. पर्व पाचवा म्हणजे काय शेवटचा पर्व आहे का? नाही. इथं बसलेल्यांपैकी 4 जरी उडून गेले, समालोचकांमधून काही जरी उडून गेले तरी पर्व तसेच सुरू राहतील. त्याच्यासाठी खरं तर तुमचं योगदान फार महत्वाचं आहे. श्रीकांत पाटील, दिलपेश, श्रीकांत पाटील आपण मुख्य अतिथी कक्षात. निनादची टीम आहे. तर अजून एक प्रेसी अँड शिवाज्ञा, प्रशांत पाटील वेलकम, स्वागत आहे. आवाज येतोय का? जितेश अरे खेल खेलो ढंग से. आता पुढचं सांगायला नको, हारणं काय स्वाभाविक आहे. हा नको. तर या ठिकाणी अगदी आपल्याला ठाऊक आहे. आणि इथे पाहू शकाल आपण समालोचन क्षेत्रातील ज्यांना मी द्रोणाचार्य म्हणतोय, किंबहुना मराठी शब्दांचा समानार्थी शब्दांचा शब्दकोश म्हणून ज्याचा उल्लेख करतोय, ज्याला डिक्शनरी म्हणावं. पहिल्या दिवशी दशरथ पाटलांचं समालोचन आवडलं असेल तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असणं गरजेचं आहे. सेकंड डेजला त्यांचा सन्मान झाला. आणि सेकंड डेजला खरं तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आपल्या याच पेनमधील जोहेचे अमित मात्रे आले. आणि त्या पाजी खटाक यांचं समालोचन आवडलं असेल तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. उजाडला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी खरं तर इथं संधी दिली संयम घरत. उरणमध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा कव्हर करणारा समालोचक कोण असेल तर तो संयम घरत. आवाज आवडला असेल तर त्याच्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आणि नो डाऊट चौथा दिवस होता, ज्या चौथ्या दिवशी आपण ज्या समालोचकाला ऐकलं तो जुईचाही आहे आणि कामोठ्याचा सुद्धा आहे. सुशांत पाटील आवडला असेल तर सुशांत पाटीलसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. तदनंतर दिवस उजाडला. यावेळेला 2 रथी महारथी आमंत्रित केले. त्यांची नावं होती. करावेमधील 2 समालोचक आहेत. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवरती असणारं प्रभुत्व मी विनंती करेन आमच्या आयोजकांमधून, खरं तर आयोजकांच्या वतीनं विनंती करेन कराडी समाजाचे अध्यक्ष आदरणीय रमण कासकर यांना की आपल्या पवित्र शुभस्ते रावेमधील नवी मुंबईच्या क्षितिजावर चमकणारा समालोचन क्षेत्रातील एक चमचमता तारा, नाव आहे नितेश भोईर. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल त्यांना आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती द्यायचा आहे. रमण कासकर मयूर पाटील चला या. मयूर पाटील, नवदीप आणि प्रदीप. नवदीप पाटील यांना विनंती असेल. मयूर पाटील, पंडित शेठ चला या. हरीश, ज्यांचे ज्यांचे चेहरे दिसत आहेत खरं तर धनाजी शेठ सुद्धा मिस करतायत ते येतील. मयूर पाटील चला या. ग्रीष्मा एंटरप्राइजेस 7 ते 11. यस, दशरथ पाटील यांचे पुतणे. नाव शिष्य नितेश भोईर. आता ही स्पर्धा तुम्हाला विसरणार नाही आणि निश्चित दर पर्वात तुम्हाला आमंत्रित केलं जाईल. थँक्यू. नेक्स्ट पुढचा समालोचन क्षेत्रातील तर या ठिकाणी दीप आणि चैतन्य, त्याचबरोबर अतिश गावण. एक चेअर लावा ना तिकडची कुठली तरी असेल बघ.
स्वप्नील भोईर. चला सर्वांनी खाली या. तर या ठिकाणी आता नेक्स्ट पुढचा सन्मान आहे. नेक्स्ट पुढचा सन्मान असणार आहे अक्षय पाटील रावे. आवाज आवडला असेल तर SSD इंडियन कडून पैसे मिळाले, तुमच्याकडून टाळ्यांचा प्रतिसाद असेल. अक्षय, प्राध्यापक अक्षय पाटील रावे. मी विनंती करेन हरिश्चंद्र कालू पाटील यांना की या समालोचकाचा गुणगौरव आपल्या पवित्र शुभहस्ते करावा. मोठी जुई प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून ज्यांची उपस्थिती आहे वीरेंद्र लक्ष्मण पाटील आणि लक्ष्मण वामन पाटील यांच्याकडून 1500 रुपयाची धनराशी आहे. कुंदन लक्ष्मण पाटील 2000 रुपये. सर्वांचं मनस्वी आभार. बऱ्याच जणांच्या खरं तर देणग्या इथं अनाऊन्समेंट करायच्या राहिल्या असतील, मी प्रथमतः त्यांचंही मनस्वी आभार व्यक्त करतोय. तदनंतर या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांमधून मी आदरपूर्वक सन्मान करण्याची विनंती करेन. कॉमेंटेटर कितीही उत्तम असेल तरी आम्हाला स्कोअरबोर्डवरती वारंवार पाहावं लागतोय. एक असा कॉमेंटेटर आहे की ज्याला स्कोरर वगैरे लागणार नाही, पण बहुतांश कॉमेंटेटर्सना स्कोरर हा निश्चित लागतोय. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या त्या समालोचकांच्या पाठीचा बॅकबोन आयोजक जरी असेल तरी त्यांचा सन्मान होणं गरजेचं. तर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून मी विनंती करतोय आदरणीय गोमाजी हरी पाटील यांना. आपल्या गावातील विवेक भालचंद्र पाटील उत्तम स्कोरर. तुम्हाला त्यांचं खरं तर गुणांकन नंतर पाहायला मिळणार आहे की कुणाला कुठल्या पद्धतीनं खरं तर कौल, आणि ते विवेक पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या मुख्य मंचावरती इथं होताना दिसेल. मुख्य डाईसवरती ट्रॉफी समोर संतोष भगत प्लीज वेलकम. मोठी जुई प्रीमियर लीग, मोठी जुई रमेश भोपिक विनंती असेल आपण या बसण्यासाठी. तदनंतर संतोष भगत. त्याचबरोबर कार्यक्रमातील मुख्य अतिथींच्या उपस्थितीत परत एकदा विनंती केली जाईल आपल्याला, ज्यांचं नाव आहे सन्माननीय मुख्य अतिथींमधून प्रियाल पाटील. खरं तर पहिला दुसरा दिवस त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये व्यस्त राहिले, पण नॉनस्टॉप 3 दिवस एक चोखंदल सातत्यानं म्हणजे तिहेरी दुहेरी भूमिका साकारल्या. पप्पांना थोडासा पहिल्या दुसऱ्या दिवशी त्रास दिला कामावर जाण्याचा, परंतु प्रीमियर लीगचं प्रेम काही मनातून कमी झालं नाही. त्यांना थांबवलं नाही घरी. तिसऱ्या दिवशी सकाळी उजाडताच पाठीवरती सॅक घेऊन बॅग घेऊन थेट या पॅव्हेलियनकडे आला. नाव आहे प्रियाल पाटील. त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय मुख्य अतिथींमधून जयंत पाटील यांना की आपल्या पवित्र शुभहस्ते आणि परेश पाटील दोघांनाही, परेश पाटील एक जण सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ, तर एक शॉल टाकणार आणि एक मोमेंटो सन्मान चिन्ह देणार. प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग. प्रवीण धाया कामोटकर आणि नवनाथ गोमाजी पाटील आहेत का इकडे? तर त्यांना विनंती असेल आपण या समोर बसण्यासाठी यायचं आहे. तुम्हाला आसनांची पूर्तता केली जाईल तिकडनं. 2 सीट घ्या तिकडे. चला, प्रवीण धाया कामोटकर आणि नवनाथ गोमाजी पाटील आपल्याला विनंती असेल आपण या इकडे. तर इथे समालोचन क्षेत्रातील एक प्रचंड मोठं नाव आहे आणि नाव आहे सुरंत काशीनाथ पाटील जासई. त्यांनाही विनंती असेल आपण या अतिथी कक्षात. सुरंत काशीनाथ पाटील समालोचन क्षेत्रातील एक नाव. परीक्षित हा खरं तर मला पहिल्यांदा वैशिणीमधील समालोचक पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळाला, तेही माझ्याच ग्राउंडवरती. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी परत एकदा विनंती करतोय सन्माननीय असुराम भोईर यांना की आपल्या पवित्र शुभहस्ते परीक्षित शिंदे प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. परीक्षित शिंदे त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसणार आहे. परीक्षित शिंदे
स्वप्नील भोईर आणि निखिल गोपी. मोठी जुई प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, प्रीमियर लीग. आणि महत्त्वाची गोष्ट ज्यांनी योगदान 100% दिलंय, पण एवढ्या मोठ्या गर्दीत सगळ्यांची नावं घेणं फार अडचणीचं असतो आहे. कैकांच्या मनात आम्ही दिवाळी पहाट केलं आहे आणि दिवाळी पहाटमध्ये सुद्धा के जी पाटील साहेब कैकांच्या खरं तर अगदी अशा कानावरती गोष्टी आल्या की यांच्या मायक्रोफोनवरून फक्त निवडक लोकांचीच नावं घेतली जात आहेत. पण आजपर्यंतच्या मोठीजोई गावातील 1000 कार्यक्रमामधून आम्ही कधी कोण दिसला आहे ना त्याचं जाणून बुजून नाव घेतलं नाही असं अजिबात कधी घडलं गेलं नाही आणि याच्या पुढे घडलं जाणार नाही. तर आपला मान सन्मान आपण घेण्यासाठी स्वइच्छेनं यावं. तसं पाहता इथं अनंत वामन असतील अशा किती चेहरे आहेत ज्यांना समोर बसायला, उमेश कृष्ण आहेत, किती जण आहेत की ज्यांना समोर बसण्याची आम्ही विनंती करू. किंबहुना एवढा मोठा व्यासपीठ नसतो आहे. तुम्ही आमच्या जरी व्यासपीठावरती नसाल तरी आमच्या आयोजकांच्या मनात यात निश्चित शंका नाही. तुमचा हा मान सन्मान आमच्या मनातील आणि हृदयातीलच आहे. आणि निश्चितच ज्यांचं 4 वेळा अनाऊन्समेंट झालं, हेमंत भोईर आणि रवींद्र पाटील यांना 3 नंबरच्या प्राईजसाठी रोख रक्कम नकद राशी 25,000 रुपये आपल्या या कार्यक्रमाप्रसंगी. खरं तर सगळ्यांचा उल्लेख करायचा झाला तर जवळजवळ या लीगमध्ये तुम्ही समजू शकलात. आणि नंतर निश्चित जेव्हा बक्षीस वितरणाच्या अगोदर मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान करणार आहोत. या लीगमध्ये जवळजवळ 150हून अधिक लोकांनी भले 100-151 पासून 50,000 आणि 1,00,000 पर्यंत डोनेशन या लीगसाठी दिले. म्हणून एवढा खरं तर उत्तम दर्जाचा आयोजन करता आलं. हात प्रेम ठेवलात तर पर्व सावं याच्या पेक्षाही मोठा दिमागदार निश्चित आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी आणि क्रीडा रसिकांसाठी घेऊन येऊ. अतिथी कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या मान्यवरांमधून मी परत एकदा विनंती करतोय सन्माननीय मयूर पाटील यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते इथं असणारे लाईव्ह टेलिकास्टिंग आवडले असेल तर UTC लाईव्हसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. सूरज त्यांचे आंध्रे, चला या आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारतील. ब्रॉडकास्टिंगवरती एका फाउंडरला सुद्धा काही इंटिमेशन सूचना देणारा उत्तम दर्जाचं ज्याचं लाईव्ह टेलिकास्टिंग मयूर पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. शेखर भोईर, मोठी जुई प्रीमियर लीग, प्रथमेश जोशी, जुई प्रीमियर सूरज पाटील तुम्ही या. प्रीमियर लीग, मयूर पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. शेखर भोईर ज्यांनी या प्रतियोगितेला प्रीमियर लीग, एकूण 200 बॉल लागलेत, चेंडू लागलेत. दीपला ठाऊक असेल किती, एका निनाच्या एका मॅचला त्या दिवशी ज्या दिवशी तो मॅच खेळला पहिल्या दिवशी 40 चेंडू या प्रतियोगितेला लागले. 200 चेंडू. शेखर भोईर चला यायचं आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते. या ठिकाणी सूरज पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. UTC लाईव्हचे फाउंडर आणि सिक्सर सुप्रीमो केतन शेट यांचा आभार. खरं तर आपल्या मोठीजोई प्रीमियरचा लोगो आणि तोही 70% एवढ्या खरं तर अगदी आपल्याला किमतीत हा चेंडू प्रोव्हाइड केला ते सूरज पाटील. मी शेखर भोईर यांना विनंती करेन ते आपल्या पवित्र शुभ हस्ते सूरज, प्रीमियर लीग, केतन जोशी, प्रीमियर लीग, सूरज मोठी पाटील. जुई प्रीमियर लीग. तदनंतर इथं स्कोरर जरी आमचे असतील तरी त्या स्कोररच्या पाठीमागे दुसरे स्कोरर 2 होते. करण कोहली, विनंती असेल आपण प्लीज चला या. करण कोहली आहेत का? करण कोहली, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असणार आहे. करण कोहली, करण कोहली त्यांचा आदरपूर्वक सन्मान परत एकदा मी विनंती करेन. नवदीप पाटील, नवदीप पाटील. मोठी आणि आवडला असेल, संकल्पना आवडली तुम्हाला, मॅन ऑफ द मॅचला तुम्हाला दिलेली कुपन ही गोल्डन डाब्याची आहे. एक वेळचं जेवण, 1 टाइम फूड कुपन ही गोल्डन डाब्याची होती. आणि आज नवदीप पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते करण कोहली यांचा हा आदरपूर्वक यथोउचित सन्मान आहे. येस, तुमच्याकडे कुपन असतील तर त्या फक्त 31-30 पर्यंत चालतील. 1 जानेवारीला ती कुपन्स त्यांच्या डाब्यावरती चालणार नाही. आणि ऑप्शनसाठी 200 सूप जे आपल्याला पाहायला मिळाले चायनीज ते त्यांच्याकडून होते. गोल्डन डाब्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. अजूनही बक्षिसांची तशी खैरात आहे. तदनंतर कुणाल पाटील, कुणाल सुनील पाटील या ठिकाणी असतील तर प्लीज चला या. कुणाल सुनील पाटील आहेत का? टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. बेस्ट अपडेटर, बेस्ट स्कोरर. आणि मी विनंती करेन सन्माननीय पाहुण्यांमधून चैतन्य पाटील बॉब
यांच्या पवित्र शुभ हस्ते कुणालला हा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती दिला जाईल. मोठी जुई प्रीमियर लीग. आणि अजून एक सांगू का, दर्जा कधी वाढतो, आपल्या बॅनरच्या एडिटिंग एवढ्या छान वाटल्या की लोकांनाही वाटेल की याची कॉस्ट काय असेल, या टुर्नामेंटची प्राईस काय असेल. या सर्व एडिटिंग तुमच्या स्क्रीनवरती ज्या ऑप्शनला दिसल्या ना, तो तुमचा फोटो घेऊन ज्यांनी स्क्रीनवरती ती एडिटिंग केली ते आपल्या गावातील बेस्ट एडिटर, नाव आहे कुणाल बंडा. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. मी विनंती करते आमच्या कार्यक्रमातील सन्माननीय मान्यवरांमधून अतिश गावंड यांना की चला प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते कुणाल बंडा यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. जुई प्रीमियर लीग. मोठी जुई प्रीमियर कुणाल बंडा लीग. विदाऊट लॅपटॉप. काही एडिटरना मोठमोठ्या स्क्रीन लागत आहेत, परंतु कोणत्याही प्रकारचा घरात लॅपटॉप नाही. स्वतःच्या मोबाईलवरती एडिट करणारा हा एडिटर उरण नाही. तुम्ही जा कोणत्याही बॅनरच्या अगोदी प्रत्येकाला विचाराल तर याचं कौतुक केलं जाईल. तदनंतर डीजे ऑपरेटर, तुमच्या गाण्यांच्या छान धुनी तुमच्यापर्यंत पोहोचविल्या. अमित डीजे, चला या. अमित आणि कल्पेश बंडा आहे. कल्पेश बंडा आणि तदनंतर कुणालचा अमित अंकुश या डीजेचे मालक. मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय रमेश भोपी यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते अमितजी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. आणि त्याचबरोबर आता बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत. तदनंतर मला वाटतोय स्वप्नील पाटील स्वरांश इव्हेंट त्यांचा आदरपूर्वक सन्मान निश्चितच या ठिकाणी आहे. मी त्यांना विनंती करेन, आत्ता तुम्हाला पेपर ब्लास्ट वगैरे स्पायरो ओपनिंगला स्वरांश इव्हेंटच्या माध्यमानं आहे, तर स्वप्नील यांचे सहकार्य आहेत त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. मनीष सर, चला लगेचच. ओके, त्यांचा झाला सन्मान. या इकडे स्वरांश इव्हेंट, या स्वरांश इव्हेंटचे सहकारी आहेत त्यांचा आदरपूर्वक सन्मान. संतोष भगत, आपल्याला विनंती असेल या दोघांनाही सामूहिकरित्या त्यांचा सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ द्यायचा आहे. तुमचा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. कॉम्बॉक्समध्ये 4 दिवस कॉमेंटेटर म्हणून ज्यांना पाहिलं, प्रीमियर लीग. मोठी जुई प्रीमियर लीग. थँक्यू स्वरांश इव्हेंट. त्या ठिकाणी पाहू शकाल UTC लाईव्हच्या माध्यमानं ही क्षणचित्र कैद केली जात आहेत. त्याचबरोबर आपला ऑक्शन पासूनचा आणि एक व्हिडिओ ओपनिंगला आली, अख्ख्या रायगडनं त्या व्हिडिओचं कौतुक केलं. नाव आहे वंश विजय कामोटकर. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. इथं वंश विजय कामोटकर, चला या. आणि त्याच्यानंतर वंश विजय कामोटकर वेलकम. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. येत्या 2 पर्वानंतर याच्या व्हिडिओज फार मोठ्या व्हायरल होतील आणि यूट्यूब इंस्टाग्रामवरती वंशचं स्वतःचं चॅनल एका भल्या मोठ्या सबस्क्राईब आणि फॉलोअर्सनं पाहायला मिळेल. वंश, मी विनंती करेन सन्माननीय विलास पद्माकर कामोटकर यांना की वंश कामोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. चला, श्रीकांत पाटील यांना विनंती असेल आपण या मंचावरती. आपलं ही शुभागमन अपेक्षित आहे. अमोल पाटीलकडून आपल्याला अगदी आग्रहाची विनंती आहे. तदनंतर अजून एक एडिटर, नाव आहे तन्मय. तर तन्मय याच्या व्हिडिओज आपण पाहिल्यात. तन्मयला विनंती केली जाईल. मी विनंती करेन जतीन पाटील आपल्याला, ज्यांना अनसोल खेळाडूसाठी मला वाटतोय नाही बेस्ट फिल्डरसाठी एक सायकल दिलेली आहे. जतीनच्या हस्ते इथं तन्मयचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. जतीन यांच्या पवित्र शुभ हस्ते. तन्मयच्या व्हिडिओज आवडल्या तर त्याची टीम त्यानं दाखवली आम्हाला इंस्टाग्रामच्या माध्यमानं. त्या टीमनं जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. तन्मय, प्रीमियर लीग. मोठी जुई प्रीमियर लीग. थँक्यू. तदनंतर नेक्स्ट पुढे जाणार आहोत आपण. पुढचा सन्मान असणार आहे मनीष पाटील. 5 दिवस समालोचनासाठी, त्यातील 3 दिवस खरं तर समालोचनाला पाहायला मिळाले.
ते मनीष पाटील, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. 3 की 4 दिवस, 3 दिवस न चुकता. मी विनंती करतोय सन्माननीय रमणजी कासकर यांना, आमच्या कराडी समाज उरण तालुका अध्यक्ष, त्यांचा आदरपूर्वक सन्मान करताना दिसतील. आदरणीय रमण कासकर यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा हा बहुमान आणि सन्मान आहे. टाळ्यांचा प्रतिसाद असे ऑल प्रत्येक खेळाडूकडून. मोठी जुई प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग. त्याचबरोबर या ठिकाणी पपनला कॅश प्राईज होती. अतिश गावंड आहेत का इकडे? प्लीज चला, या अतिश गावंडच्याच पवित्र शुभ हस्ते दिली जातील 300 रुपये. पपनसाठी 500 रुपयाची कॅश प्राईज होती. चला या इकडे. अतिश गावंड आणि पपन पाटील, टाळ्यांचा प्रतिसाद असेल, त्यांचा सन्मान असेल. झी मराठी प्रस्तुत वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियनचा उपविजेता. येस, तर या ठिकाणी तात्या विंचू कोण होता ठाऊक आहे का? मग टाळ्यांचा प्रतिसाद तुमच्याकडून येऊ द्या, त्याची अदाकारी आवडली असेल तर. मोठी जुई Enjoyment. प्रीमियर लीग, एवढा मोठा कलाकार ग्राउंड लेवलवरती, एक मिनिट, एवढा मोठा कलाकार. परवा उल्वेन नोडमध्ये भूमिपुत्र भवनमध्ये अशोक मामांशी बोलताना मी ओळख करून दिली के जी पाटील, की मामा या गोल गोल डब्यातील या चित्रपटात तुमच्यासोबत दिगंबरची भूमिका केली. ओ, तेव्हा अशोक मामानं तात्काळ 2 सेकंदात पपन पाटीलला ओळखलं. हा कलाकार तुमच्यासाठी या ग्राउंडमध्ये येऊन नृत्याविष्कार करताना दिसला. अदाकारी आवडली असेल आणि म्हणून म्हटलं जातोय कलाकाराचे प्रत्येकाचे एक एक ते दिवस असतात. अजून एक दृष्टांत देईन छान नितेश सर. भारतीय क्रिकेटपट्टू माजी, ज्याचं नाव खरं तर सलीम, त्यांची पत्नी एक सुपर पायलट आपले एअर इंडियाची रेखा श्रीवास्तव. इंस्टाग्रामवरती तिला बघितलीत ना आपण पोलीस स्टेशनला येताना, का अवस्था आहे या. भारताची एक वेलची एअर इंडियाची टॉपची पायलट आज रेल्वे स्टेशनवरती तिला झोपावं लागतो. एका कलाकाराचं किंवा एखाद्याचं. आणि म्हणून नशीब फार महत्त्वाचे आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपला कलाकार आपल्यासाठी ग्राउंड लेवलला येऊन आपल्यासाठी तात्या विंचूच्या भूमिकेत नाचला. अभिमान आहे त्याच्यासाठी. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. ना खरं तर कोणत्याही व्यवसायासाठी किंवा बाकी काय, परंतु आपल्या एन्जॉयमेंट आणि आपल्या मोठी जुईच्या लीगसाठी. इथं उपस्थितांमधून अजून एकाचा मान सन्मान राहिला आहे. किंबहुना सर्वांचा मान सन्मान होताना त्यांचंही मान सन्मान होणं फार गरजेचं होतं आणि ते इथं अगदी नाहीत, परंतु त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. या प्रतियोगितेतील प्रत्येक स्पर्धेला ज्यांची उपस्थिती, आम्ही मोठी जुई प्रीमियर लीग अजूनपर्यंत ज्या व्यक्तीशिवाय ऑक्शन केलं नाही आणि ज्या व्यक्तीशिवाय कधी ओपनिंग केली नाही, नाव आहे साई देवस्थान वाहलचे विश्वस्त रवी शेठ पाटील यांच्यासाठी सर्वांनी 10,000 रुपयाचे कॅश प्राईज याला. आणि तदनंतर धनाजी शेठ जे 15 मिनिटात किंवा 5 मिनिटातच आपल्याकडे येत आहेत, त्यांच्याकडून या स्पर्धेला 25,000 रुपयाची धनराशी आहे. मी आयोजकांच्या वतीनं दोन्ही मुख्य आयोजक अमोल पाटील आणि अजित पंडित यांना विनंती करेन, कराडी समाजाचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती ते आदरणीय रमण कासकर इथं उपस्थित आहेत, मी त्यांचा आदरपूर्वक सन्मान करण्याची विनंती आयोजकांच्या वतीनं करतोय. ते अमोल पाटील आणि अजित पंडित. ही संकल्पना आवडली असेल तर श्रीश ऑडिओसाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. खरं तर मी त्यांच्या आप्पांना या ठिकाणी निश्चितच त्यांचं कौतुक केलं, परंतु आयोजकांचं कौतुक, येस, तर आयोजकांचा सत्कार आपण खरं तर काय, आणि म्हणूनच इथं त्यांचे सत्कार नाही, तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद म्हणजेच त्यांचा सन्मान आहे. अजित पंडित यांच्या श्रीश ऑडिओसाठी. आणि तुमच्या अंगावरती कपडे असणार आहेत ते जोरदार. 2 मॅचमध्ये सगळ्यांना खळखळून हसवलं. नाव आहे पनीस भोपी कॉमेंटेटर्स. तर त्यांना विनंती असेल प्लीज आपण असाल आसपास तर ते निश्चितच
कृष्णा शंकर ठाकूर पाटील या ठिकाणी आहेत. तर कृष्णाजी शंकर पाटील दुतुमवरून आज जावयांचं एवढं मोठं कर्तृत्व आणि एवढं मोठं आयोजन करण्यामध्ये एक मुख्य तर कृष्णाजी यांना विनंती असेल, चला या लवकर आपला आदरपूर्वक सन्मान. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचं वितरण होण्या अगोदर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. जाऊया बक्षीस वितरणाकडे आणि ते बक्षीस वितरणासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करेन. कृष्णाजी पाटील आहेत का? चला त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केलं जाईल. Before we will go forward and resume the main prize distribution ceremony. एक विशेष सन्मान आपल्याला या व्यासपीठावर अर्थातच या बक्षीस वितरण सोहळ्या अगोदर हा नक्कीच करावा लागेल. एकंदरीतच आपण जर का उल्लेख करायचा झाला की गोष्ट फार सुंदर आहे. एखाद्यानं एकट्यानं बोलावं. सन्मान्य त्याच दरम्यान आपण कृष्णा पाटील साहेबांचा विशेष सन्मान करतोय. यानंतर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं एक विशेष सन्मान आपण करणार आहोत आणि त्यासाठी सर्वांचाच टाळ्यांचा प्रतिसाद आम्हाला हवाय. कुपी यांचा खरं तर आवाज अगदी ज्यांनी समालोचन करत असताना रसिक प्रेक्षकांना परीजी मोठी जुई प्रीमियर लीग. एक डायलॉग होऊ द्या जो खलखलून हसवेल रसिक प्रेक्षकांना. एक आपल्या गावामध्ये आता भरपूर लोकांची एक ही होती, दहशत होती बिबट्याची. तर एक मला मुलगा छोटा आला आणि सांगितला, काका जंगल में मत जाओ. तर मी बोलो क्यों? अरे बहुत बड़ा बेमट्या है. समालोचकांच्या मनातील आणि प्रेक्षकांच्या हृदयातील हा आवाज होता. शेवटला जी आलाप दिली ती आवडली. टाळ्यांचा प्रतिसाद द्या त्याच्यासाठी. तर कलाकारासाठी कॅश प्राइज तब्बल रोकडा 500 रुपये आले. क्या बात. बघा. खरं तर निनाद भोईर निनाद कूल कॅप्टन बूम बूम निनाद यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी इथं दिली जातोय. मोठी जुई प्रीमियर लीग. मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय आसुराम भोईर यांना की चला पनीस भोपीचा आदरपूर्वक सन्मान करण्याचं भाग्य आहे. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. प्रीमियर लीग. चला आता सर्वच मान्यवरांचा विशेष सन्मान आपण केला. सर्व घटकांचा आपण विशेष सन्मान केला. यानंतर आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र हा समृद्ध राज्य आहे. महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील उरण हा सर्व समृद्ध असा तालुका आणि उरण तालुक्याला बिलॉंग करत असताना मोठी जुई हे खरे पाहता कलावंतांचं गाव. ज्या मातीत अनेक कलाकार घडले, ज्या मातीनं अनेक कलाकारांना महाराष्ट्रभर ओळख दिली, त्यापैकीच एक म्हणजेच ज्यांना फक्त आपण ऐकत राहावं इतकं गोड समालोचन, सूत्रसंचालन, निवेदन आणि या संपूर्ण स्पर्धेचं शिवधनुष्य ज्यांनी एक हाती सांभाळलं आणि लिलया यशस्वी संपन्न सुद्धा केलं, रायगड भूषण नितेश पंडित सरांचा आपण विशेष सन्मान करतोय. मोठी जुई प्रीमियर लीग 2025. प्रीमियर लीग. खरं तर कलाकारांच्या आयुष्यात चाहत्यांची चढाओढी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते, परंतु अगदी सगळ्यांना सोबत घेऊन चालायची कला ज्यांना अवगत आहे असे रायगड भूषण नितेश पंडित सर, सर्वांच्या मनावर ज्यांचं राज्य आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण पाहताय. मोठी जुई प्रीमियर
कलाकाराच्या यशाचं लौकिक म्हणजे अश्वमेधाचा घोडा एकदा लगाम हातात घेतला की मग कायम युद्ध स्वतःशीच. संपूर्ण 5 दिवस त्या अगोदर ऑक्शन सिरिमनी आणि संपूर्ण स्पर्धेची संकल्पना, कॉन्सेप्ट आणि अर्थातच या स्पर्धेचं यशस्वी जे आपण बक्षीस वितरण सोहळा आपण पाहताय. पुन्हा एकदा नितीश पंडित सर मायक्रोफोनवर येतील आणि त्यांचा मराठीचा समृद्ध आणि गोड आवाज तुम्हाला अनुभवायला मिळेल. धन्यवाद. 5वा पर्व आहे. 5 पर्वात वारंवार नित्य नियमानं नवीन काहीतरी करत गेलोय. यावेळेला समालोचकही तेवढ्या दर्जाचे, उत्तम नियोजन होतं. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा किताब मला वाटतोय राहिला आणि तो प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय. खरं तर प्लेअर ऑफ द मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी या अतिथी कक्षात विराजमान असणारे शेखर भोईर यांना विनंती असेल की प्लीज आपण समोर यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता सेमीफायनलमध्ये. नाव आहे SSG इंडियनचा ऋतिक गावंड, द कॅप्टन ऑफ SSG इंडियन. ऋतिक गावंड प्लीज चला यायचं आहे. मोठी जुई प्रीमियर लीग 14 चेंडू आणि 48 धावसंख्या. एक पहाडी खेळली परंतु अंतिम सामन्यात मात्र त्याला परास्त व्हावं लागलं. प्रीमियर लीग ही मॅच मी आमच्या ग्रुपमधील बबलू पंडित याला डेडिकेट करतो, कारण की त्याने आमच्या विरुद्ध संघाला 15 धावसंख्या पाहिजे असताना मॅच आम्हाला जिंकून दिली. त्याच्यामुळे बबलू पंडितला याला डेडिकेट करतो. क्या बात आहे. बबलू पंडित प्लीज वेलकम. गोल्डन डाब्याचे एक वन टाइम फूड कुपन्स आणि त्याच सोबत एक मोमेंटो सामनावीर मॅन ऑफ द मॅच. सर हे फूड कुपन जे आहे ना 31 डिसेंबर पर्यंतच व्हॅलिड आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणून नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जाते. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स. क्रिकेट हा भावनांचा खेळ आणि म्हणूनच की काय एका टीममेट कडनं कॅप्टन कडनं त्याच्या क्रिकेटच्या भावना शेअर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फायनलच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन. चला आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करतोय. खेळाडूचं नाव आहे वन अँड ओनली 5 दिवस ज्या खेळाडूनं या विकेटवर अधिराज्य गाजवलं. शेवटच्या दिवसामध्ये तो पुन्हा एकदा त्याच ईर्षेनं त्याच ऊर्जेनं चमकदार कामगिरी त्यानं केली. विथ द बॅट, विथ द बॉल अँड अ फील्ड अँड लिडरशिप स्किल. नाव आहे वन अँड ओनली हु विल बी देर इज ओनली नेम दीप पाटील. 12 चेंडू 29 धावा, 2 षटकं, फक्त 11 धावा त्यानं खर्च केला, 2 विकेट संपादित केला. एकदा जोरदार टाळ्या दीप पाटील साठी. सन्माननीय परेशजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करू की आपण पुढे यावं. आपल्या पवित्र शुभ हस्ते दीप पाटील. खरं तर दीप पाटीलला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वर्ष पाहतोय, गेले कित्येक वर्ष. नक्कीच दीप पाटीलला त्यांच्या मामांकडनं, म्हणजे मामा इकडे उपस्थित आहेत का? मामा आहेत. मामांना मी विनंती करू की आपण हे ब्रँडेड शूज ज्यांनी संतोषजी भगत यांना मी इन्व्हाइट करतो की आपण हे ब्रँडेड शूज पुरस्कृत करण्यासाठी समोर यावं. अर्थातच दीपचे हे मामा आहेत आणि मामाकडनं भास्याला ॲज अ टोकन ऑफ ॲप्रिसिएशन ब्रँडेड शूज देत आहेत. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स दीप. मोठी जुई प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग मोठी जुई प्रीमियर लीग. हॅलो. चला तर या ठिकाणी फक्त एक जो महत्त्वाचा या ठिकाणी असणारा अनाउन्समेंट आहे तो करतो आणि त्याच्यानंतर कार्यक्रमातून प्रस्थान करणार. पुढचं प्राईज डिस्ट्रीब्युशन माझे सहकारी, खरं तर ज्यांचं भाषेवरती छान प्रभुत्व पाहिलं, नितेश भोईर करावे आणि अक्षय पाटील रावे यांच्या माध्यमानं होईल. अनसोल खेळाडू मला वाटतो आहे 17 की फक्त 18 एवढेच असावेत. 26 अनसोल्ड खेळाडू आहेत. या 26 अनसोल्ड खेळाडूंमधून तिघांना दिल्या जाणार आहेत एक छानशा गिफ्ट. त्यातील तर त्यातील पहिला अनसोल्ड खेळाडू ज्याला या ठिकाणी मोठी बक्षीस दिली जाणार आहे,
फर्स्ट सेकंड थर्ड आपण मोठ्यापासून सुरुवात करणार आहोत 26 मधून, कारण पाठीमागे 2 गेल्यानंतर परत एकदा मोठ्या बक्षिसीसाठी. तर आपल्याला पहिल्यांदा मोठ्या त्या लक्की ड्रॉचं टॅब होतं. अनवधानानं टॅब एवढा मोठा कोणी हाताळला जाणार नाही, म्हणून आज तात्काळ खरं तर तेवढ्याच किमतीचा, कारण मोबाईलला वापरला जाईल आणि म्हणून आयोजकांनी तसा स्मार्ट मोबाईल आणलेला आहे इथे. तो घेऊन जाणारा एक अनसोल्ड खेळाडू कोण असणार आहे मी विनंती करेन सन्माननीय पाहुण्यांमधून. हा अनसोल्ड खेळाडूंमधील टॅब ज्यांनी दिला नाव आहे ज्याचं कल्पेश पाटील. A1 जोडी. चला यायचं आहे केतन किंवा कल्पेश आहे तिकडे. केतन अँड कल्पेश A1 जोडी. चला या. A1 जोडी आहे का? कल्पेश दूर आहे, या लवकर. अनसोल्ड खेळाडूंना तुमच्याच पवित्र शुभ असते. बघूया कुणाचं भाग्य उजळलं जातो आहे. आणि नो डाऊट या अनसोल्ड खेळाडूंमधून कल्पेशजी धावत पलत प्लीज. कल्पेश पाटील A1 जोडे. अनसोल्ड खेळाडूंना ज्या मोठ्या बक्षीस आहेत त्यातील एक स्मार्टफोन या ठिकाणी दिला जातो आहे आणि तो स्मार्टफोन कल्पेश पाटील आणि तदनंतर द्वितीय क्रमांकासाठी स्मार्ट वॉच तो असणार आहे सुरंत काशीनाथ पाटील जासई आणि टॉर फॅन तो किरण काशीनाथ पाटील. तर पहिल्यांदा केतन टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. साऊंड ऑन होईल. अनसोल्ड प्लेअर 2025 आणि त्यातील लक्की केतन कल्पेश भावांची A1 जोडी. उरण तालुक्यात नावाला आली, उरण तालुक्यात नावाला आली. ठेवले नाईटचे सामने भारी या मोठी जुई गावामध्ये. ठेवले नाईटचे सामने भारी या मोठी जुई गावामध्ये. अनसोल्ड मधील एक खेळाडू धनाजी शेठ ठाकूर यांचं आगमन होतो HP पेट्रोल पंप जय भवानी. आणि या जय भवानी पेट्रोल पंपाचे ओनर सातत्यानं मोठी जी प्रीमियर लीग वरती प्रचंड मोठं योगदान राहिलं ते आदरणीय धनाजी शेठ ठाकूर. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. 50हून अधिक गाड्यांच्या ताफ्यांसमवेत आपल्या क्रिकेटची क्रीडा ज्योत ज्यांच्या पवित्र शुभास्ते प्रज्वलित झाली आणि भूम चिरनेर कलंबुसरे मार्गे कोपरोली पर्यंत मार्गस्थ झाली ते आदरणीय धनाजी शेठ ठाकूर. अगदी टेनिस क्रिकेटमधील सगळ्या खेळाडूंनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आणि अनसोल्ड खेळाडूंमधून नाव आहे कोण असणार? निवेद नितेश पंडित. रुद्र हरिभाऊ बंडा. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. रुद्र हरिभाऊ बंडा कल्पेश भावांची A1 जोडी. पाहू शकाल उरण तालुक्यात नावाला या ठिकाणी A1 जोडी कल्पेश पाटील. स्मार्टफोन ठेवले नाईटचे सामने भारी या मोठी जुई गावामध्ये. ठेवले नाईटचे सामने भारी या मोठी जुई गावामध्ये. 26 अनसोल्ड खेळाडू त्यातून एक स्मार्टफोन घेऊन जातोय. लीग खेळलो नाही पण एक स्मार्टफोन मात्र खिचात आला. भाग्य विजेत्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायला काही हरकत नाही. नेक्स्ट पुढे जाऊया. स्मार्ट वॉच सुरंत काशीनाथ पाटील जासई. अर्थात या गावचे जावई आहेत. किती जावई येऊन गेले, जेवढी टीम तेवढे जावई येऊन गेलेत आणि त्यांना स्पॉन्सरशिप केली. कोण असणार आहे पाहायचं आहे. आणि नाव आहे मीत दीपक पाटील. मीत दीपक पाटील. मी दीपक पाटील अनसोल्ड. वा पुढून बघितलं पाठीमागून अनसोल्ड खेळाडू त्याला स्मार्ट वॉच. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आपण पाहू शकाल. आणि निश्चितच या ठिकाणी जयवंत जोमा भोईर
आणि तदनंतर अविनाश पंडित, त्यांना विनंती असेल की आपणही या अतिथी कक्षात या. चला तर लास्ट स्टॉर फॅन कुणाकडे जातो आहे आणि मी के किरण काशीनाथ K2 प्लीज वेलकम. किरण काशीनाथ आहे का? नसेल तर तो सन्मान दिला जाईल. किरण काशीनाथ प्लीज आहेत? बघा आसपास दिसत आहेत का? नसेल तर मी विनंती करेन आमच्या या पाहुण्यांमधून मुख्य अतिथींमधून पपन पाटील या ठिकाणी लक्की नाव आहे त्याच्यात. तुझं नाव आहे? ओके, मग आप्पांना विनंती असेल तो त्रास दिला जाईल. हे ती घेऊन जा. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. कोण ठरला जाईल आजच्या वेदांत पंडितने इकडे आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि नो डाऊट कोण आहे ज्याला दिला जाईल हा कूलर? MPL मधील अनसोल्ड प्लेअर ऑफ द 2025 MPL थर्ड प्रेम घनश्याम भोईर. मोठी जुई प्रेम घनश्याम भोईर. मोठी जुई प्रीमियर लीग. प्रेम घनश्याम भोईर 5. प्रेम घनश्याम भोईर 4. प्रेम घनश्याम भोईर 3. प्रेम घनश्याम भोईर 2 आणि प्रेम घनश्याम भोईर 1 अनसोल्ड. आता नेक्स्ट प्रेम घनश्याम भोईरला ही वस्तू दिली जाणार नाही. नेक्स्ट कुणाकडे जाणार आहे ही वस्तू? आज आहे प्रेमची, पण आता प्रेमच्या जागेवरती या अनसोल्ड खेळाडूला येस आलाय का? ओके, नेक्स्ट पुढचं नाव आहे मोहित दिनकर भोईर. यांनीच सांगितलं त्याचा आजोबा आहे तो येणार नाही आणि त्यालाच आता हे गिफ्ट मिळतोय. मोहित दिनकर भोईर, चला देऊया ज्याला अनसोल्ड. मी टॉप अँड कूल बी कूल आपण विनंती असेल टॉर फॅन मोहित साठी द्यायचा आहे. प्रीमियर लीग. मोठी Thank you. जुई प्रीमियर लीग. जयवंत जोमा भोईर, चला या. जयवंत जोमा भोईर आहेत का इकडे? आणि तदनंतर अविनाशजी या. दोघांचाही आदरपूर्वक सन्मान सोबत केला जाईल. ही पण एवन जोडी आहे. एकानं या मैदानावरचं गवत काढण्यासाठी ज्या ग्रास कटिंग मशीन्स आणि दुसऱ्यानं हे सर्व पुष्पगुच्छ आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट विनामूल्य देण्यात आले. दोन्ही आयोजकांना विनंती असेल अमोल पाटील आणि अजित पंडित यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा हा सन्मान केला जाईल. प्रीमियर लीग. प्रीमियर लीग. मोठी जुई प्रीमियर लीग. मोठी जुई प्रीमियर लीग. मोठी जुई प्रीमियर लीग. प्रीमियर लीग. प्रीमियर लीग. मोठी जुई प्रीमियर लीग. आणि याच दरम्यान नैलेशजी दिगंबर पाटील यांच्याकडनं आपल्या या 5व्या पर्वासाठी 1000 रुपये आर्थिक मदत आलेली आहे. त्यांचं आपण मनापासून आभार आणि कौतुक करतोय. त्याचबरोबर आम्ही हरेश वसंतजी भोईर यांना मी विनंती करू की आपण सुद्धा या व्यासपीठाकडे यावं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असणार आहे. त्याचबरोबर गिरीश केसरीनाथ पाटील यांना मी विनंती करू की आपण सुद्धा या व्यासपीठाकडे यावं. आपलंही सहर्ष स्वागत असणार आहे. आमच्या समवेत अक्षय पाटील फ्रॉम रावे आज आम्हाला ज्यांची साथ मिळाली, थँक्यू सो मच. नितेश पंडित सर, महत्त्वाचा वेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 दिवस. खरं तर हा क्रिकेटच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यतो असा हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपण आज पाहिला.
एकंदरीतच या स्पर्धेबद्दल बरीच चर्चा आपण केली उरण तालुक्याची चर्चा आपण केली, मोठीजुई गावाची. आणि ही चर्चा सुरू असताना आता मात्र अंतिमच्या टप्प्यामध्ये मेन बक्षीस वितरण सोहळा म्हणजेच मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला आम्ही सुरुवात करू. कोणाला मिळणार बेस्ट बॅट्समन हा किताब, कोणाला मिळणार बेस्ट बॉलर, कोणाला मिळणार बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब, आणि कोणता खेळाडू ठरणार 22 यार्डवर राज्य करणारा किंग ऑफ द रिंग कोण असेल, मॅन ऑफ द सिरीजचा हकदार. आणि ही तब्बल 50 ते 60 हजार राशी असलेली ही दुचाकी बाईक. नुकतेच ज्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते धनाजी आप्पा साहेबांचा आपण विशेष सन्मान इथे करतोय. आम्ही आयोजन कमिटीला विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा विशेष आपण सन्मान करावा. हा विशेष सन्मान आपण करतो या व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं. आणि अर्थातच क्रिकेटला डेव्हलप करण्यामध्ये खरं तर यांचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. सन्मान्य धनाजी आप्पा यांचं मात्र शुभागमन झाल्यानंतर हा स्वागत इथे घेतला जातोय. प्रचंड प्रेम या मोठी दुईवर प्रीमियर लीग वर ज्यांनी केलं ते आपल्या सर्वांचे लाडके आप्पा त्यांचा हा शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद, आपण आलात, महत्वाची वेळ आमच्या या कार्यक्रमाला आपण दिलीत. क्रिकेटच्या परिवर्तनाचे शिल्पकार म्हणून मगाशी नितेश पंडित सरांनी फार छान उल्लेखही केला. आपण त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आणि भरपूर कौतुक करणार आहोत. आणि त्यांच्याच माध्यमातून या संपूर्ण इव्हेंटसाठी तब्बल 1-2 नव्हे तर 25,000 रुपये आर्थिक मदत, आर्थिक सहाय्य मिळालं. एकदा जोरदार टाळ्या. खरं तर देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे असं म्हटलं जातं. असं दानशूर व्यक्तिमत्व आज आप्पा आपल्या सर्वांचे त्यांच्या माध्यमातून ही आर्थिक रक्कम आम्हाला मिळते, त्याबद्दल धन्यवाद. जाऊया बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे. अर्थातच आहे तो उत्कृष्ट फलंदाज, द बेस्ट batsman award goes to none other than Mr. Ninad Bhoir. Please come and collect your this best batsman award. 63 चेंडू आणि 185 धावसंख्या, 293च्या स्ट्राईक रेटनं धावसंख्या बनवल्या, 18 सिक्सर आणि 6 फोर. तडाखेबंद खेळ ज्यांनी केला तो निनाद भोईर. सामान्य दीपक दादांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र उत्कृष्ट फलंदाज हा अवॉर्ड आपण त्या खेळाडूला द्यायचा आहे. आणि केतन दादांना देखील विनंती करतोय आपण देखील या, दीपक दादा आपण देखील या, आपल्या शुभ हस्ते इथे मात्र आपण उत्कृष्ट फलंदाज हा मात्र पुरस्कार इथे देतोय. रुपेश हरिश्चंद्र पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला ही चमचमती ट्रॉफी पुरस्कृत केली गेली आहे. त्याचबरोबर गो ग्रीन मेसेज देणारी अतिशय छान अशी बायसिकल देऊन आपण पुरस्कृत करतोय. निनाद भोईर हा आहे खेळाडू ज्यांचा जबरदस्त अफलातून एक्सप्लोजिव्ह हार्ड हिटिंग खेळ आपण पाहिला. मैदानाच्या चहूबाजूला ज्यानं षटकार चौकारांच्या आतषबाजी केली. अंतिमच्या टप्प्यामध्ये थोडंसं अपयश आलं, परंतु निनाद भोईर ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ सीझन 5 मोठी जुई प्रीमियर लीग 2025. 63 चेंडू, 185 धावा, 293च्या स्ट्राईक रेटनं 18 सिक्सर, 6 फोर लगावत तडाखेबाज ज्याने खेळ केला तो निनाद भोईर इथे मात्र उत्कृष्ट फलंदाज ठरला गेला. त्याचे देखील कौतुक करतोय आणि मान्यवरांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करतोय. किताबचं नाव आहे गेम चेंजर मोमेंट ऑफ सीझन 5 टू दिस सेशन. आणि या नामांकनासाठी चांदीचं कॉईन आहे, बरोबर ना, चांदीचं लॉकेट आहे आणि खेळाडूचं नाव आहे ज्याच्याकडे जबरदस्त दमखम आम्ही पाहिला. क्रिकेटचा खेळाडू म्हणून तुमच्याकडे जे जे गुण काही हवेत ते सर्वच गुण या खेळाडूकडे आम्ही पाहिले. इस्पेशली नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड हा आम्ही पाहिला. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूडनं संपूर्ण दिवसभरामध्ये त्यानं खेळ केला. खेळाडूचं नाव आहे आणि गेसेस. देर इज वन नेम दीप पाटील, देर इज अनदर नेम, द लिस्ट इज मोर. भरपूर मोठी लिस्ट होती. नाव आहे खेळाडूचं ऋतिक गावंड. गेम चेंजर मोमेंट ऑफ सीझन 5. 93 धावा आणि 4 विकेट.
आजच्या दिवसातील आपण पाहतोय गेम चेंजर ऋतिक गावड सरसेनापती कर्णधार इथे कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं. इथे मात्र कर्णधार पदाला साजेसा खेळ केला. 93 धावा आजच्या दिवसामध्ये आणि 4 विकेट म्हणजे अष्टपैलू एकंदरीत कामगिरी आपल्या संघासाठी बजावणारा गेम चेंजर हा मात्र अवॉर्ड दिला जातोय ऋतिक गावड. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊ द्या. ऋतिक पाटील गावड यांच्या माध्यमातून आपण हा सन्मान करतो. चैतन्यजी पाटील यांच्या माध्यमातून आपण हा सन्मान पुरस्कृत केलाय. नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करणार आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. अंतर्वर्तुळामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यानं केलं. बाह्य वर्तुळामध्ये ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून जबरदस्त धावा त्यानं बचावल्या. असा एक जबरदस्त फिटनेस ॲथलीट आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्या खेळाडूसाठी बायसिकल आणि एक आकर्षक ट्रॉफी सुद्धा असणार आहे. हा पुरस्कार देण्यासाठी आम्ही पाहुण्यांना विनंती करू. संपूर्ण 5 दिवसांचा सोहळा, 7 कॅचेस आणि अनेक धावा त्यानं सेव्ह केल्या. सन्माननीय जतीन रमेश पाटील यांना आम्ही विनंती करू की आपण हा सन्मान करण्यासाठी पुढे यावं. त्यांच्याच माध्यमातून आपल्याला बायसिकल पुरस्कृत केले. जतीन प्लीज कम. जतीन हे युवा आहेत आणि युवा खेळाडूकडनं एका युवा खेळाडूचा विशेष सन्मान आम्ही करतोय. सो बेस्ट फिल्डर, फिल्डिंग ॲथलेटिसिझम दाखवणारा खेळाडू आहे. आडनाव आहे पाटील. भरपूर असेल ना पाटील. टीमचं नाव आहे फंटूश 11. आता येईल मजा. कोण कोण आहेत पाटील हात वरती करा. बरेच आहेत. खेळाडूचं नाव आहे प्रशांत पाटील, फिटनेस ॲथलेट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सीझन 5 मोटीजुई प्रीमियर लीग. प्रशांत नावामध्ये शांत आहे. 7 खेळाडूंना त्याने कॅच पकडून शांत केलं आणि नो डाऊट हा मात्र बेस्ट क्षेत्ररक्षकाचा अवॉर्ड मोहम्मद केफ जॉन टिरोज युवराज सिंग यांचं क्षेत्ररक्षण पाहावं आणि MPL मात्र प्रशांत पाटील याचं मात्र क्षेत्ररक्षण पाहण्यायोग्य आजचा खेळ पाहायला मिळाला. बायसायकल मिळतोय प्रशांत पाटील याला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खर तर आपली ही मोठीजुईची या क्रीडांगणाची विकेट जर का आपण पाहिली ना तर फलंदाजांसाठी पॅराडाईज नंदनवन आहे. जिथे मात्र गोलंदाजांची फार धुवा आपण पाहिला. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवसामध्ये स्पर्धेचा उच्चांक 105 आम्ही पाहिल्या. लिलिया 80+ धावा सुद्धा चेस होताना पाहिल्या. एकंदरीतच तो प्रवास आजही तसाच राहिला. परंतु या संपूर्ण चकमकीमध्ये एक गोलंदाज आम्हाला असा पाहायला मिळाला ज्यांनी या 5 दिवसाच्या सोहळ्यामध्ये सीझन 5 मध्ये सर्वांना भरपूर इम्प्रेस केलं. गोलंदाजी करणं म्हणजे हातात चेंडू पकडणं आणि फेकणं आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. गोलंदाजी म्हणजे तुमचं तंत्र, गोलंदाजी म्हणजे तुमचं कौशल्य आणि गोलंदाजी म्हणजे तुमच्याकडे असायला हवा तो संयम. या खेळाडूनं संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजांना जखडून बांधून ठेवलं. असा एक खेळाडू ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये एकंदरीतच ज्या काही मॅचेस खेळला नॉकआउट पर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये 12 ओव्हर्स 60 धावा म्हणजे फक्त 5 इकॉनॉमिकल म्हणजे सर्वात इकॉनॉमिकल स्पेल्स ज्यानं हाताळले. टोटल त्यानं विकेट्स घेतल्या त्या म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये 1 याप्रमाणे 12 विकेट्स आणि या स्पर्धेमध्ये त्यानं 1 षटक असं हाताळलं. त्याच्यासाठी कौतुकाची थाप मिळाली, शाबासकीची थाप मिळाली, सिट्ट्या वाजल्या आणि टाळ्याही वाजल्या. बरेच पैसेही त्यानं जिंकले, अनेक प्राइजेस त्यानं जिंकले. अर्थातच त्यानं ते मेडन षटक हाताळलं. अशा खेळाडूचं नाव आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. आणि गेसेस जर मी म्हटलं तर ते गेस होणारच आहे. बेस्ट बॉलिंग ॲनालिसिस हे नामांकन देण्यासाठी आमचे मान्यवर सन्माननीय देविदासजी भगत आणि जयंत पाटील साहेबांना मी विनंती करू की आपण पुढे यावं. आपल्या संयुक्त हस्ते आम्ही हा विशेष सन्मान करतोय. 12 ओव्हर्स फक्त 60 धावा, 12 विकेट्स, 1 मेडन षटक. उद्याचं हे क्रिकेटचं भविष्य अर्थातच महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुका आणि मोठी जुईचं उद्याचं फ्युचर अँड द ओनली नेम
द नेम इज दीप पाटील. प्रीमियर लीग अष्टादेवी चॅम्पियन संघाचा स्ट्रायकर गोलंदाज दीप पाटील आणि स्वतः कर्णधार इथे मात्र आपण फंटूस संघाचा आपण पाहतोय आणि या फंटूस संघाचा गोलंदाज आक्रमक जलद गतीचा गोलंदाज आणि त्यांनी मात्र पटकावलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा हा किताब. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होत्या दीप पाटील यांच्यासाठी. दीप थोडं फार आम्ही काय विचार नाही, कारण वेळ आता होऊन गेली आहे. फक्त 2 मिनिटं आत्तापर्यंतचा प्रवास दीपचा कसा राहिला, कारण हा आपल्या मोठीजीच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला कमी वयोगटातील परंतु सर्वात जास्त दमखम ज्याच्याकडे आम्ही पाहिला. एकंदरीतच ग्रामीण टेनिस क्रिकेट जे गावातनं आपण जेव्हा बाहेर जातो ते क्रिकेट आणि गावात जे आपण खेळतो ते क्रिकेट याच्यामध्ये बरंच अंतर असतं. गावात आपण खेळतो ते आपले गावातलेच खेळाडू असतात ज्यांचे डावपेच, ज्यांची स्ट्रेंथ आणि विकनेसेस आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते. परंतु जेव्हा आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये उतरतो तेव्हा आपल्याला करावा लागतो तो अभ्यास. एक प्रश्न विचारेन, त्याचं उत्तर हो असेल असं मला तरी वाटतंय. अभ्यास करावा लागतो, सराव करावा लागतो, ॲज अ बॉलर म्हणून मेहनत असते. हो नक्कीच, सरावाशिवाय हा खेळच फुकट आहे सर. सराव हा हवाच. एकंदरीतच काय म्हणशील, तुझा परफॉर्मन्स मिळालेली ही बायसिकल ट्रॉफी आणि तुझ्यासाठी भरपूर टाळ्या वाजल्या. पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया आणि ऐकूया काय म्हणतायत दीप पाटील. खरं तर मी धन्यवाद करतो टीम ओनरचं आणि टीम मॅनेजर. स्वतः माझे काका टीम मॅनेजर आहेत आणि माझ्या टीममध्ये ते पहिल्यांदा खेळत आहेत यावर्षी आमच्या टीममध्ये सुद्धा. टीम मॅनेज करणं आणि टीम बनवणं, ऑप्शनपासून सगळी तयारी करणं ते सगळे स्वतः करतात. माझ्यावर काहीच जबाबदारी नसते. मी फक्त आपला स्वतःचा गेम दाखवण्याचा प्रयत्न करतो. टीम बांधण्याचं काम सगळं ते करतात. क्या बात आहे. परंतु या टीमचा वर्चस्व, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. SSD फंटूश टीमचा खेळाडू आपण पाहताय दीप पाटील आणि दीप पाटील ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. सीझन 5 या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. Fourth prize goes to Ratan Sports Championship. Please come and collect your fourth prize award. I'd like to invite Ratan Sports Champion Karan Kaushik 11 या संघाला विनंती करतोय की आपण 4थ्या क्रमांकाचा आपण पाहतोय इथे बक्षीस घ्यायचं आहे. तब्बल 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आणि 16 संघातून 4 आपण पाहतोय सुपर 4 चे संघ आणि या सुपर 4 मध्ये 4था क्रमांक प्राप्त करतोय तो. खरं तर इथे आपण पाहतोय रतन कौशिक करण 11. तर सन्मान्य पाहुण्यांना थँक्यू डीजे मास्टर. थोडा आवाज कमी द्या. सन्माननीय अतिथी संतोषजी भगत, हसुरामजी पाटील ग्रामाध्यक्ष, परेश दादांना मी विनंती करू की आपण सुद्धा या फ्रेममध्ये यावं. आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी ही फक्त ट्रॉफी नाहीये, तर या ट्रॉफी सोबत तुम्हाला तब्बल मिळणार कॅश प्राइज 25,000 रुपये आणि मानाचा सन्मानाचा करंट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या टीमसाठी. नितिकेश पंडित आणि परेशजी पंडित यांना मी विनंती करू की आपण सुद्धा या फ्रेम मध्ये यावं. खूप खूप अभिनंदन या टीमचं 4थ्या क्रमांकावर. खर तर हा समाधान मानावं लागलं या टीमला. एकंदरीतच या टीमची चर्चा मात्र आपण पाहिली. MPL चा सर्वात मोठा दादाच ठरलाय स्पॉन्सर करा. आम्हा साऱ्यांच्या है आवडीचा शेखर भोईर हक्काचा. अरे आम्हा साऱ्यांच्या है आवडीचा शेखर भोईर हक्काचा. आमचा शेखर भोईर दादा निनाद भोईर याचा संघ ठरलाय 4थ्या क्रमांकाचा मानकरी. अगदी काहीशा फरकाने आणि काही चुका घडल्या आणि तिथून मात्र 4थ्या क्रमांक आज मात्र इथे संपादित करतोय. रतन स्पोर्ट्स चॅम्पियन या बल्ला मात्र ठरलाय 4थ्या क्रमांकाचा मानकरी. 3ऱ्या क्रमांकाचं इथे बक्षीस देण्यासाठी पाहुण्यांना मी इन्व्हाइट करतोय. इथे परेश पंडित यांना मी विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे की आपल्या शुभ हस्ते इथे 3ऱ्या क्रमांकाचं आपण बक्षीस देणार आहोत. परेश पंडित, नितिकेश पंडित,
परेश पंडित आणि नितिकेश पंडित यांना विनंती करतोय की आपण कृपया करून तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी समोर यायचं आहे. कॅश प्राइज ऑफ 25,000 आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी, मानाचा करंडक. तृतीय क्रमांक टीमचं नाव आहे सन्माननीय योगेश भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी समोर यायचं आहे. योगेश भोईर, योगेश रमाकांत भोईर साहेबांना विनंती करतोय. जयवंत मामांना देखील विनंती करतोय की आपण समोर यायचं बक्षीस देण्यासाठी. जयवंत मामा आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण गोमाजी पाटील यांना देखील विनंती करतोय. काशीनाथ पंडित साहेबांना विनंती करतोय. मच्छिंद्र दादांना विनंती करतोय की आपण देखील समोरच्या दिशेने या. आपल्या शुभ हस्ते तिसऱ्या क्रमांकाचं आपण बक्षीस देणार आहोत. हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम MPL 2025 सीझन 5 मधलं हा बक्षीस वितरण कार्यक्रम आहे. प्रेसी अँड शिवाज्ञा एंटरप्राइजेस 11 मोठी जुई या टीम कडे जात आहे. थर्ड प्राइज अ कॅश प्राइज ऑफ 25,000 अँड अ ट्रॉफी. सर्वांनी सन्मानानं या, मानानं या, अभिमानानं या. आज स्वतःच्या जीवावर दादा करतोय रॉयल कारभार. बघा फिरतोय जगभर दादा करून टाईट कॉलर. असं साऱ्याला करतोय फॅन आमच्या प्रशांत भाईचा हुनर. असं साऱ्याला करतोय फॅन आमच्या प्रशांत भाईचा हुनर. प्रेसी शिवाज्ञा एंटरप्राइजेस तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान पटकावतोय. मोठी जुई प्रीमियर लीग. मागच्या 3 पर्वामध्ये सलग 3 वेळा खरं तर बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारी ही एकमेव टीम आपल्याला पाहायला मिळतीये. प्रेसी अँड शिवाज्ञा एंटरप्राइजेस टीम मोठी जुई. प्रशांतजी पाटील आणि ज्ञानेश्वरजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ, ज्ञानेश्वरजी पंडित आणि प्रशांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेसी अँड शिवाज्ञा एंटरप्राइजेस टीम 11 ही मोठी जुई या विभागातील एक मोठी टीम पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. सुपर फॉर्म मध्ये म्हणजे एका बक्षिसाला पात्र ठरणारी टीम. यानंतर रनर अप टीम साठी आपण वळणार आहोत. सन्मान्य हसूरामजी भोईर यांना मी विनंती करू की आपण पुढे यावं. जयंत पाटील साहेबांना मी विनंती करतोय. त्याचबरोबर संतोषजी भगत यांना मी विनंती करू. विलाजी पाटील यांना मी विनंती करू, संघाचे संघ मालक आहेत. तदनंतर साहिल पंग्या पाटील यांना देखील विनंती करते आपण देखील जॉईंट व्हायचं आहे. देविदासजी भगत यांना मी विनंती करू. परेशजी पाटील यांना विनंती करू की आपण सुद्धा या फ्रेम मध्ये या. रनर अप टीम म्हणजेच द्वितीय क्रमांक. हा क्रमांक येत नसतो, या क्रमांकावर समाधान मानावं लागतं मन मारून. कारण कुणालाही पराभूत होणं, त्या पराभवाच्या दुःखद वेदना या खरं तर मी म्हणेन असह्य असतात. परंतु अशाही परिस्थितीमध्ये हा संघ आपण पाहिला ज्यांनी चांगली फाईट दिली, परंतु द्वितीय क्रमांकावर मी म्हणेन समाधान मानावं लागते. टीमचं नाव आहे SSD इंडियन्स. या टीमचे सर्व शिल्लेदार सर्वांनी या. कॅश प्राइज ऑफ 40,000. सन्माननीय गौरूबाई महादेव कासकर यांच्या सौजन्यानं च्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली गेली. मेडल्स आपण कॅप्टन कडे द्या, एका कॅप्टन कडे दिला तरी चालेल. फक्त 2 बक्षिसं राहिली आहेत ना, अजून एक 5-7 मिनिटे. 7 वाजलेत. शुभं करोती कल्याणम.
आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिवा दीपत्कार. अर्थातच आपण भगवंताचरणी प्रार्थना करतोय, दिवा जलो देवापाशी आणि त्याचा उजेड पडाव तुम्हा सर्वांपाशी. आता महत्वाचे अनाउन्समेंट आम्ही करतोय. द मोस्ट अवेटेड मोमेंट ऑफ सीझन 5 जी काही आपण 5 दिवसामध्ये त्या अगोदर सरावामध्ये जी मेहनत घेतली त्या मेहनतीला न्याय मिळाला आहे त्या एका खेळाडूला. आणि स्वप्नातली बाईक जिंकण्याची पुन्हा एकदा जे स्वप्न मात्र पूर्ण केलंय मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र नक्कीच समोरच उभी असलेली ही दुचाकी बाईक बरोबर. त्या समवेत आपण श्री समर्थ कोल्ड ड्रिंक्स कलंबुसरे राजेशजी पाटील यांच्या माध्यमातून अल्कोहोल फ्री बडवायझर्सचं बॉक्स मिळणार आहे. मग किती 12 असतील का 24 असणार आहेत आम्हाला ठाऊक नाही, आम्ही नॉन ड्रिंकर्स मध्ये मोडतो. त्यानंतर विशेष करून आपण अर्थातच आभार व्यक्त केलं दीपक भोईर साहेबांचं ज्यांनी यंदाही आपल्याला खरं तर बाईक पुरस्कृत केली. त्यांचं मनापासून आभार, सरपंच साहेबांचं मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक. त्यानंतर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरील मिस्टर ISPL म्हणून उरणचं नाव ज्याने 7 समुद्रा पलीकडे नेलं ते विश्वजित ठाकूर यांचे छोटे बंधू अभिजित ठाकूर दिघोडे छोटे यांच्याकडनं आपल्याला संस्कार स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक ब्रँडेड बॅट मात्र दिली गेली आहे. असा एक खेळाडू जो आपण निवडलाय अर्थातच ज्याला आपण देणार आहोत एक बाईक, एक बॅट आणि अल्कोहोल फ्री बडवायझरचं ते बॉक्स. हा सन्मान करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही पाहुण्यांना विनंती करू की आपण समोर यावं. सर्वच पाहुण्यांना विनंती करू की आपण सर्वप्रथम आमचे बाईकचे पुरस्कर्ते सरपंच साहेबांना आम्ही विनंती पुढे यावं. खरं तर नितेशजी ही जी बाईक ज्याला मिळेल तो आयुष्यामध्ये करोडच्या गाडीमध्ये फिरणार आहे. पण या MPL 2025च्या 5व्या सीझन मधली ही जी बाईक आहे ना तिचा थाटच वेगळा आहे. मी परत एकदा बोलतोय की करोडोच्या गाडीमध्ये फिराल आपण भविष्यामध्ये, पण ह्या स्पर्धेमधून जिंकणाऱ्या बाईकवर फिरण्याचा थाट हा वेगळाच काय असणार आहे. आणि कोण ठरणार आहे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी? नक्कीच नितेशजी यांच्या अमोघ वाणीतून ते नाव मात्र थोड्या वेळात पुकारलं जाणार आहे. श्रीशा ऑडिओ अँड अमोल स्पोर्ट्स ग्रुप आयोजित मोठी जुई प्रीमियर लीग सीझन 5 या 5व्या पर्वामध्ये मोठा थाटमाट, मोठा खटाटोप आपण पाहिला. एक राजेशाही स्पर्धा आणि त्या राजेशाही स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी न भूतो न भविष्यती अशा स्पर्धेमध्ये खरं तर ही दुचाकी बाईक आपल्याला पाहायला मिळाली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण नेहमीच म्हणत असतो अक्षयजी की उत्कृष्ट गोष्टी हे त्यांच्याकडेच येतात ज्यांचे कष्ट दमदार असतात. अर्थातच ज्या 16 संघांचा समावेश आपण पाहिला, 16 संघांपैकी 4 संघ पुढे गेले, 4 संघांपैकी 1 संघ जिंकला, दुसरे अजून अधिकचे 3 संघ त्यांना समाधान मानावं लागलं. परंतु एक खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावावर जाणार आहे ती ही स्वप्नातली बाईक. एकंदरीतच क्रिकेटचं गेम ऑफ नंबर्स आपण मागूया. आमचे कोळी बंधू ज्यांनी आम्हाला चांगलं सहाय्य केलं. मालिकावीर हे नामांकन आहे. या रेसमध्ये अनेक खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. जे आम्ही नाव पुकारू त्या अगोदर आम्ही सर्व मान्यवरांना विनंती करू की आपण आपल्या जागेवर उभे राहिलात तर फार छान होईल. टाळ्यांचा प्रतिसाद आपल्याला त्या खेळाडूला द्यायचा आहे. इथून पुढे फक्त आम्ही तुमची 5 मिनिटे घेणार आहोत. आणि मगाशी जो आम्ही उल्लेख केला की उत्कृष्ट गोष्टी हे त्याच्याकडेच येतात ज्यांचे कष्ट हे दमदार असतात. संपूर्ण स्पर्धेमध्ये विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड, विथ हिज लिडरशिप स्किल, 4ही डिपार्टमेंटमध्ये त्याचं डॉमिनन्स, वर्चस्व, दबदबा आपण पाहिला. असा एक खेळाडू या लिस्टमध्ये बरेच होते परंतु एक खेळाडू जो गुणतालिकेमध्ये क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर्स आकडे जे म्हणतो ना आपण ते आकडे ते नाही आकडे जे रात्री लागतात.
दिवसा क्रीडांगणावर खेळाडूच्या माध्यमातून ज्या धावा काढल्या गेल्या, ज्या विकेट्स घेतले गेले, झेल टिपले गेले, या सर्वांचे पॉइंट्स आणि ऑन द टॉप ऑफ द टेबल मोठी जुई प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये एक खेळाडू ज्यानं बॅटच्या स्वरूपात विथ द बॅट ज्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं 195 धावा. किती? 195. विथ द बॉल ज्यानं विकेट्स घेतल्या 6 विकेट्स विथ द बॉल ॲज अ बॉलर. ज्याचा संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंगचा स्ट्राईक रेट राहिला, जो ब्रेंडन मॅककिलम, वीरेंद्र सेहवाग, क्रिस गेल 300चा स्ट्राईक रेट. ओ हो, संपूर्ण स्पर्धेमध्ये मैदानाच्या चौफेर खरं तर ऑन साईडला त्यानं 8 षटकार ठोकले आणि ऑफ साईडला सुद्धा त्यानं जवळजवळ 6 षटकार ठोकले. 1-2 सरळ समांतर रेषेमध्ये सुद्धा आलेत. मैदानाच्या चौफेर ज्याचं वॅगन व्हील आम्ही पाहिलं, तब्बल 19 षटकार ज्याच्या बॅटमधनं आम्ही पाहिले, 7 चौकार, असे एकंदरीतच टोटल पॉइंट्स आहेत 225. आता या स्पर्धेमध्ये एकंदरीतच इतक्या धावा काढणारा असा खेळाडू ज्याला मिळणार ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक. एनी गेसेस की कोणता खेळाडू असेल मॅन ऑफ द सिरीज सीझन 5? तिकडे निनादचं नाव घेतलं, इकडे कोण आहे? इथे कोण आहे? जोरात जोरात आवाज आला पाहिजे. नुसता कावळा गोंधळ केलाय. एकानं आवाज द्या, एकानं तिथून एकानं आवाज द्या. देर इज वन नेम प्रवीण भुईर. इकडे कोण आहे? इथे कोण आहे? हे मस्ती करतायत. तब्बल 195 धावा, 19 षटकार, 7 चौकार, 225 पॉइंट. टीमचं नाव आहे प्रेसी अँड शिवातना एंटरप्राइजेस 11. मोठी जुई खेळाडूचं नाव आहे पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज अँड द नेम इज, टोपण नाव काय? दुशोम. द नेम इज जितेश भोई. The tournament man of the series award goes to Jitesh Bhoye. आमच्या निदर्शनास असं आलं, टीचर मास्टर थँक्यू. जितेश प्लीज कम. आमच्या निदर्शनास असं आलंय की हे खेळाडू फार कमी बोलतात, पण आता बाईक जर का हवी असेल तर बोलावं लागेल बरोबर ना, तरच बाईक द्यायची. कसा आभार व्यक्त करशील की मोठी जुईचं क्रिकेट भरपूर मोठे आहे, नावातच मोठे आहे आणि क्रिकेट सुद्धा मोठे आहे. अशी स्पर्धा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर आम्ही तरी कुठेच बघितली नाही. म्हणजे स्पर्धा आपण महाराष्ट्राच्या विविध विभागामध्ये आम्ही जातो, अगदी वेगवेगळ्या प्रीमियर लीगच्या संकल्पना आम्ही पाहिल्या. मग त्याच्यामध्ये रायगड प्रीमियर लीग असेल, त्याच्यामध्ये पनवेल प्रीमियर लीग असेल, आपली उरण प्रीमियर लीग झाली, 40 गाव प्रीमियर लीग झाली, 20 गाव प्रीमियर लीग झाली, पंचक्रोशीची प्रीमियर लीग झाली. परंतु आपली प्रीमियर लीग म्हणजे हा आपला मानाचा करंडक. आणि यंदा ही पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा. मागच्याही वर्षी जितेशच होते आणि याही वर्षी जितेशच आहे. जितेश कसा व्यक्त होशील फार काही मी विचारणार नाही, एकंदरीत तू काय सांगशील, तुझ्या भावना व्यक्त करशील, कारण तुझ्यासाठी इतका टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. आयोजकांनी फार छान सजवलं, ही बाईक सुद्धा पुरस्कृत केली, एकंदरीतच काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. प्रथमतः मी स्पॉन्सरचं आणि टीमचं आणि टीमचं खूप माझी चुकी झाली की चौथ्या ओव्हरला मी खालून खेळलो, कारण का मला कॉन्फिडन्स होता, कारण का हवेशी साईडची एक ओव्हर बाकी होती. त्या ओव्हरला मी जर लास्टपर्यंत 7 चेंडू खेळलो असतो तर ती पण मॅच मी काढली असती. मला कॉन्फिडन्स होता, पण तो कॉन्फिडन्स कुठेतरी जास्त झाला माझा, त्यामुळं आमची टीम हारली. नाहीतर 7 चेंडू जरी खेळलो असतो ना
मॅच 100% जिंकवले असतं. खरं तर त्यानं स्वतःची ही चूक, मनाचा मोठेपणा ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून त्यानं दाखवलाय. परंतु संपूर्ण खेळ आणि या क्रीडांगणावर मोठी जुई, खरं तर या क्रीडांगणावर आपण पाहिलं तर या खेळाडूचं नाव आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आमचा प्रश्न असा होता की महाराष्ट्राच्या विविध विभागामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात. ही स्पर्धा तुझा ॲज अ प्रोफेशनल खेळ, आपण टेनिस, ग्रामीण टेनिस, क्रिकेटमधला खेळ आणि या खेळामध्ये एकंदरीत तुला काय सांगतील. आणि नवीन जे खेळाडू आहेत जसे दीप आहे, अशा खेळाडूंना किंबहुना असं आपण म्हणूया की यंगस्टर अनेक खेळाडू आपण पाहिले ज्यांना आपण अनेक वेगवेगळे पुरस्कार सुद्धा दिले, त्या खेळाडूंसाठी काय सांगशील? तर बाईकवर कोणाला बसवशील मागे? चला कोणीतरी एकानं या. चला आम्ही पाहुण्यांना विनंती करू, सर्वानुमते सरपंच साहेबांना, आम्ही दीपक भोईर साहेबांना विनंती करू की आपण या फ्रेममध्ये या लवकर. त्याचबरोबर आम्ही सर्वच पाहुण्यांना विनंती करू की आपण थोडं क्लोज या. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स जितेश. अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्यांदा सलग टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये असं काही घडलंय की गावच्या प्रीमियर लीगमध्ये सर्वांचीच मने त्याने जिंकली. आणि असा एक खेळाडू ज्याला मिळतं या स्पर्धेमध्ये एक आकर्षक बाईक, त्याचबरोबर एक बॅट आणि अल्कोहोल फ्री बडवायझर. खरं तर हे नाव पंडित सरांच्या मुखामध्ये आज आम्ही दिवसभरामध्ये ऐकले. त्याला जितेच बोलतच नाही सर, पिस्तूलच बोलतात. आणि या पिस्तूलने अशी काय बंदूक चालवली ना की समोरच्या मात्र आपण बऱ्याचशा खेळाडूंना मागे ठेवलं आणि इथून मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. अगदी हा एक प्रश्न. प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, प्रीमियर लीग. खरं तर या रेसमध्ये निनाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. मॅन ऑफ द सिरीजची जी रेस आहे ती फक्त 5 पॉईंट्सनं जी जिंकली, म्हणजे 5 पॉईंटनं खरं तर तो पुढे होता. असा खेळाडू ज्याला आपण नुकतंच त्याचा गुणगौरव केलाय. एकदा जोरदार आला पुन्हा एकदा जितेश भोईर. मोठी जुई प्रीमियर लीग सीझन 5 मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन जात आहे जितेश भोईर. प्राईजचं स्वरूप आपण पाहिलं तर आपण भव्य दिव्य ही सन्मान चिन्ह, संस्कारचे बॅट, बटवायझर, अल्कोहोल फ्री आणि अगदीच 2 व्हीलर बाईक, स्वप्नातील ज्या बाईकवर वडिलांना बसवणार आहे, आईला बसवणार आहे, त्याच्या मुलांना बसवणार, त्याच्या धर्मपत्नीला देखील तो बसवणार आहे. मी म्हटलं होतं तो आयुष्यात करोडोच्या गाडीमध्ये फिरेल, पण या MPL मध्ये 2025 मध्ये जिंकलेल्या बाईकवर या फिल्डामध्ये मज्जाच काय वेगळी आहे. मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही ट्रॉफी
कॅश प्राइज सुद्धा पुरस्कृत केलं जाईल. पुन्हा एकदा खरं तर मी म्हणेल सलग दुसऱ्या पर्वामध्ये चॅम्पियन बनल्यानंतर मात्र नक्कीच ऍज अ टोकन ऑफ ॲप्रिसिएशन 3000 रुपये कॅश प्राइज शिवमुद्रा डान्स अकॅडमी दीप पाटील साठी हे 3000 रुपये कॅश प्राइज आपण डिक्लेअर करतोय. सर्व खेळाडू एका अंगानं डाव्या अंगाकडे एकानं उभं राहा, उजव्या अंगानं एकानं उभं राहा प्लीज फोटोशूट साठी. मोठी जुई प्रीमियर लीग तो सीझन 5 चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहिला आणि स्पर्धेमध्ये खरं तर मी म्हणेन फंटुश 11 या टीमनं मात्र चॅम्पियन पद पटकावलंय. बिंग चॅम्पियन टीम आपण जरूर श्रीश विलास कामोटकर म्हणजेच विलासजी कामोटकर यांनी प्रस्थापित केलेला संघ आणि त्यांच्याच खरं तर दीप यांच्या नेतृत्वाखाली या टीमनं चॅम्पियन पद मिळवलंय. पुन्हा एकदा या टीमचं आपण करतोय मनपूर्वक अभिनंदन. ममता ज्वेलर्सच्या माध्यमातून साकारलेली ही कलाकृती आपल्याला पाहायला मिळते. हा चांदीचा लखलखता चांदीचा हा करंडक. कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल किंबहुना आपण असं म्हणूया की जर का त्यांचा आदर सत्कार आमच्याकडनं करायचं राहिलं असेल तर आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करू. आणि एकंदरीतच आज 5 दिवसांचा हा रंगारंग सोहळा शेवटच्या टप्प्यामध्ये यशस्वी संपन्न झाला आणि ही स्पर्धा संपन्न करण्यामध्ये ज्या घटकांचं विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळालं त्या सर्वच घटकांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार आणि कौतुक करू. मायक्रोफोन आम्ही आणि आजच्या दिवसाला पूर्णविराम घेऊ तत्पूर्वी आम्ही इस्पेशली नितेश पंडित सरांचं मनापासून आभार आणि व्यक्त करतर कौतुक करू. आज त्यांच्या माध्यमातून आम्हा युवा समालोचकांना इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच समालोचन करण्याची ही सुवर्ण संधी आणि आज या स्पर्धेचे साक्षीदार होत असताना एक स्पर्धा खरं तर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा अर्थात सरता